हॅलो, हे आहे गोल्डस क्रोटन। या वनस्पतीची मला एक कटिंग मिळाली होती। एक कटिंगपासून मी माझ्या बागेमध्ये याचे 3 झाडं तयार केलेली आहेत। याची सारखी कटिंग करावी। दर 2 महिन्यांनी कटिंग केल्यानंतर झाड अतिशय छान झुपकेदार असं होतं। या कुंडीतील झाड माझं थोडंसं अस्ताव्यस्त वाढलेलं आहे। मी याची कटिंग बऱ्याच दिवसापासून केली नव्हती। आता ही जे वाढलेले आहेत फांद्या त्या मी कट करणार आहे आणि ह्या ज्या कटिंग्स आहेत त्या फेकून न देता मी काही कटिंग्सचे पुन्हा नवीन रोपं तयार करणार आहे। या झाडाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, कारण सूर्यप्रकाशामध्ये हे झाड चांगल्या प्रकारे वाढतं। सूर्यप्रकाशामध्ये याचा रंग अधिक आकर्षक होतो। या झाडाला नियमित पाणी द्यावे, पण अतिसुद्धा पाणी देऊ नये। जेव्हा कुंडीतील माती भुरभुरी होते किंवा कोरडी होते त्यावेळेसच या झाडाला पाणी द्यावं। जास्त पाणी दिल्यास याची मुळं सडण्याचा धोका असतो, म्हणून याला जास्त पाणीसुद्धा चालत नाही। या झाडाला खत म्हणजे NPK 20-20-20 हे द्यावं। यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं। नायट्रोजन पाने वाढवतं, फॉस्फरसमुळे ते मजबूत होतात आणि पोटॅशियममुळे रंग अधिक चमकदार होतो। किंवा याला लिक्विड फर्टिलायझर, जे की आपल्या घरातील कचऱ्यापासूनच तयार होतं, जे लिक्विड फर्टिलायझरसुद्धा आपण पाण्यामध्ये मिसळून दर 15 ते 20 दिवसांनी याला देऊ शकतो। तसंच कंपोस्ट, गांडूळ खत किंवा शेणखत किंवा केळीच्या सालीचं द्रावण हे सुद्धा याचं खत आपण घालू शकतो। वसंत किंवा उन्हाळा या काळात दर 15 ते 20 दिवसांनी खत द्यावे। हिवाळ्यात या झाडाची वाढ मंदावते, त्यामुळे फर्टिलायझरचे प्रमाण कमी करावे किंवा थांबवावे। आता ह्या ज्या कटिंग्स आहेत त्या मी लावणार आहे आणि यापासून पुन्हा नवीन रोपं तयार करणार आहे। एका कुंडीमध्ये मी सध्या लावून देणार आहे। जेव्हा हे ग्रो करतील तेव्हा ह्याचं पुन्हा रिपॉटिंग दुसऱ्या कुंडीमध्ये करेल। यातील काही कटिंग्स वाढतील, ग्रो करतील आणि काही कटिंग्स येणार नाही, त्यामुळे जास्त कटिंग लावायच्या। कटिंग्स घेताना समोरचा भाग घ्यायचा, त्याचे पानं काही काढून टाकायचे, काही थोड्या प्रमाणात ठेवले तरी चालतात। फंगीसाईड म्हणून कोरफडचा मी इथे वापर केला आहे। कोरफड हे चांगल्या प्रकारचं फंगीसाइड्स आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।